पहिल्यांदा जेवण बघून तरी समाधानी झालं। चौकोनी प्लेट आहे, वरती अमिताभ बच्चन यांच्यासोबत काढलं। काय पाहिजे? असं म्हणतात की पोटात जाणारे पदार्थ नेहमी जिभेचे चोचले पुरवून मनाला तृप्तता देतातच व पोट भरल्यावर समाधानीही करतात। तसंच एखादी ट्रिप प्लॅन करताना खास करून लहान मुलं सोबत असतील तर खायचं कुठं याचा मोठा प्रश्न आपल्याला पडतो। असाच प्रश्न तुम्हाला हम्पी ट्रिप बाबतीत असेल तर विषयच सोडा, कारण हा व्हिडिओ पाहताना तुमचे प्रश्न तर सुटतीलच, पण तोंडाला पाणी सुटेल, भूक लागेल व काही जण तर यासाठी खास हम्पीची ट्रिप प्लॅन करतील। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाच, कारण नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत हेल्दी, चमचमीत व चवदार पदार्थ पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच पाहिजे। आणि श्री भुजबळ व्लॉग चॅनलला तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा, तुमचं प्रेम द्या, सबस्क्राईब करा व पुढची ठिकाणंही सुचवत राहा। नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्री भुजबळ व्लॉग या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून। तर आम्ही आता आलो होतो पुण्यातून, आणि पुण्यातून आम्ही निघालो होतो 3 वाजता। तर आमचा प्लॅन असा आहे हम्पीला जाण्याचा की आम्ही आधी जाणार आहे बदामीला। तर पुण्यातून तो जास्त ट्रॅव्हलिंग आहे, थोडी लहान मुलं आहे, तर आम्ही थांबणार आहे विजयपुरा या ठिकाणी। आता जवळपास 3.5-4 तासाचा प्रवास करून हॉटेल निसर्गला आम्ही थांबलो। सोलापूर इथून 30 ते 40 किलोमीटर पुढे राहतं, आणि या ठिकाणी खूप छान असा ॲम्बियन्स आहे इथं। जेवण बघूया आपण कसं। आम्ही आता निसर्गच्या चिंचोली काठी या पुणे सोलापूर हायवेवर असणाऱ्या ब्रांचमध्ये, आणि बॉटल बघा, बॉटलवरती अमिताभ बच्चन यांच्यासोबत काढलेला हा मालकांचा फोटो, आणि तेवढा परिसर पण आहे, तेवढ्या सगळ्या सोयी पण आहेत। आता जेवण बघूया आणि जेवण सांगतो कसं आहे। यात्रेसारखी गर्दी असते या हॉटेलमध्ये, फक्त हायवेच नाही तर लोकल क्राऊड ही बराच असतो। जेवण आलं, जरा वेगळ्या प्रकारचं प्लेट आले, चौकोनी प्लेट आहे। आपल्याकडे इथे ते गोल प्लेट येते। भाज्या मागवलं होतं, ही आहे जरा वेगळी भाजी दिसते, ही आहे मेथी मसाला। मेथी मसाला खाऊन बघूया, वेगळी आणि छान भाजी, हेल्दी वाटते कारण मेथी येते त्याच्यात। त्याच्यानंतर अजून आपण मागवलेली शेवभाजी, आणि मागवलं होतं ते पनीर टिक्का मसाला। शेवभाजी तिखट खाणाऱ्या लोकांसाठी खूप छान आहे, ते खाऊ शकतात, आणि पनीर सुद्धा छान आहे। तर तुम्ही नक्की आला तर या ठिकाणी जेवण करायला थांबू शकता। इथे लहान मुलांच्या खेळण्याची उत्तम सोय व प्रशस्त पार्किंग पाहायला मिळतं। विजयपुरावरून आपण चाललोय बदामीला, आणि हा कोल्हापूर आणि हा कर्नाटकात करतोय हा पहिल्यांदाच नाश्ता कसा आहे आपण बघूया। बदामीला चाललोय विजयपुरावरून, आणि बागलकोट हायवे सिम्मीकेरी गावामध्ये शिवसागर हे होते। सकाळ सकाळी नाश्त्याला थांबतो, आणि विचार केला होता की पोहे खायचे, पण कर्नाटकात आल्याचं फील आला। उडुपी रेस्टॉरंट आहे, आणि आता दिसतोय ते उपमा खूप छान। ऍक्च्युली आम्ही आधी फक्त 2च मागवले होते ट्राय करायला, आता 5-6 आम्ही मागवतो, एवढं छान। आणि सोबत आहे इडली। आता इडलीची टेस्ट आहे त्यांच्या पद्धतीने बदलत चालते, जे आपण खातो उडुपी रेस्टॉरंटला कशी असते तशी आता टेस्ट बदलत चालते। आणि इडली आणि उपमा इथं नक्की थांबा। 9 लोकांचं बिल मात्र 310 रुपये झालं। हम्पी बदामीची ट्रिप ज्यावेळेला मी प्लॅन केली होती त्यावेळेला थोडंसं टेन्शन होतं ते जेवणाचं। तर आतापर्यंत नाश्ता सकाळी खूप छान मिळालं होतं, आणि आता केळीच्या पानावर इथं जेवण मिळणार। तर बनशंकरीमध्ये मला कळलं की जेवण छान मिळतं, तिथं मी आलो। हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे इथं, आणि असं शेड आहे आतमध्ये, आम्ही जेवायला बसलो। हे केळीचे पानं ठेवले बघा, त्या केळीच्या पानावरती जेवणार आहे आपण। इकडे फॅमिली बसले, इथं आता आपण जेवणार आहे। बघूया जेवण कसं आहे, केळीचं पानं तर लागलेले आहेत, आणि बघूया आता काय काय खायला मिळणार आपल्याला इथं। तरी खाणं होय, आणि इकडे दही आणलंय त्यांनी या साईडला, आणि या साईडला आलेत भाज्या। तर केळीच्या पानावर छानपैकी वाढायचं चाललंय। आता दिसते मला चवळी, आणि हे आले ते वांग, आणि चटणी दिली, शेंगदाण्याची चटणी दिसते लसणाची, आणि लोणचं दिलेलं आहे। एक साइड पूर्ण भरलेली आहे केळीच्या पानाची। ज्वारीची भाकरी आली, मऊसूद अशी भाकरी दिसते।
100 रुपयात काय येतं आजकाल? हे 100 रुपयात अनलिमिटेड भाजी, ते पण एवढं छान जेवण, काय पाहिजे? हट नाहीये समोर केळीचं पान आहे. पहिल्यांदा जेवण बघून तरी समाधानी झालं. आता पहिला एक घास खाऊया. सोलापूर साईडला मऊ भाकरी असते, आपली चपाती कशी असते तशी मऊ भाकरी असते. मी आधी पण खाल्ली ते आणि तशीच आहे ही भाकरी. वांग खाऊन बघूया. एक नंबर. म्हणजे लोक म्हणतात की बदामी हंपीला गेलं की जेवणाचं टेन्शन असतं. असं जेवण असेल तर काय टेन्शन घ्यायचं. खूपच छान. उलट असं जेवण अजून जाईल. आम्ही चवळी ट्राय करूया. उकडलेली, आपण उकडलेली पण चवळी खातो, नंतर त्याला आपण फोडणी देतो. ती उकडलेली चवळीची चव आहे ना ओरिजिनल ते येते. आणि चटणी कधी आला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो, ऍड्रेस देतो, इथं नक्की ट्राय करा. छान वाटतं असं गावाकडचं मस्त जेवण. कसं जेवण? छान आहे. भाकरीची भाजी, चवळीची भाजी, तुम्हाला आवडली? खूप आवडते. खूप छान आहे. कुठली भाजी आवडली? भाकरी कशी आहे? भाकरी एकदम पातळ आणि छान आहे आणि चटणी खूप मस्त. शुगर किडनी स्टोन साठी लाभदायक असणारे हे अक्कर की पल्ले असं त्यांनी सांगितलेलं आहे. आत्मा तृप्त झाला. आणि आता त्यांना विचारूया, हिंदी समझ में आती है आपको? थोड़ा हिंदी समझ में आती है तो हिंदी में पूछते हैं कब से कर रहे हो आप? मैं 6 साल पीछे ओपन कर दिया. ओके 6 साल से ये खानावड़ी कर रहे हैं. ओके. और तब से यही मेनू सब यही है पहले से? हाँ. और कौन बनाता है? हमारा बीवी घर वाले सब घर वाले. मतलब जो आपने बताया दोन साल. हमें ओके ओके. तो तर इथं आला कधी तर नक्की या. आणि नाम क्या है आपका होटल? गोडची वीरभद्रेश्वर. मेरा नाम प्रकाश. ओके हमारा खानावड़ी का नाम गोडची वीरभद्रेश्वर खानावड़ी. ओके. तर यांनी सांगितलेल्या ऍड्रेसवर या आणि नक्की इथं टेस्ट करा. खूप छान जेवण होतं. नैवेद्यम हे हॉस्पिटलमधील एक फेमस ठिकाण. पुढचे 2 दिवस रात्रीचं जेवण करण्याचं कारण म्हणजे सगळेच पदार्थ अगदी मस्त होते, म्हणून थोडे थोडे पदार्थ आम्ही 2 दिवसात टेस्ट केले. सुरुवातीला घेतला होता 3 ते 3.5 फूटचा डोसा, जो 3 ते 4 माणसं आरामात खाऊ शकतील इतका मोठा होता. डोशाची टेस्ट एकदम अप्रतिम होती व त्यांचा तिरंगा राईस आणि चहा तर ऑसमच. इथला ॲम्बियन्स, स्वच्छता व स्टाफ अगदीच उत्तम आहे. सकाळी नाश्त्याला सांबार, मेदूवडा, इडली, पुरी भाजी, डोसा एवढं सगळं होतं. माझा उपवास होता आणि म्हणून मी छानसा कलिंगड ज्यूसवर ताव मारला. पण बाकी सगळा नाश्ता छान होता असं बाकीच्यांकडून प्रतिक्रिया मिळाल्या. मध्ये फिरताना जेवायचं काय हा प्रश्न पडतो नेहमी. तर जेवायचं काय हा प्रश्न आमचा तरी सुटलाय. आम्ही आलोय टॅमरेंट ट्रीला आणि आम्ही आल्या स्पेशल थाळी बघितल्या इथल्या आणि म्हणलं स्पेशल थाळीच खायची. हे दिसतात त्यांनी थाळीतले पापड दिले बरोबर आणि सूप दिलं. व्हेज क्लिअर सूप दिसतं मला, मंचाव सूप दिसतं, हे एक दिले आणि पापड बघा किती छान होतं. आणि स्पेशल थाळी मागवली होती. स्पेशल थाळीमध्ये हे आले रोटी बटर देऊन आले. ही आहे मिक्स व्हेजची भाजी, छान दिसते. थोडीशी तिखट असं पनीरची भाजी दिसते मला ग्रेव्हीमध्ये. स्वीटमध्ये दिसते शिरा आणि इकडे फ्रूट सॅलड आहे, दही आहे आणि डाळ दिलेली आणि केळीच्या पानावरती दिलेले बघा आणि भात खाली छान असं खूप छान दिसतो बघा. हे असे दिसणारी थाळी छान. उपवासाचा मेनूबद्दल सुरुवात थाळी. आणि हंपीमध्ये जेवणासाठी फिरावं लागतं, जेवण व्यवस्थित मिळत नाही असं म्हणतात.
पण खूप छान आहे. 2 दिवस झाला आता आम्ही हंपीमध्ये जेवण वगैरे करतोय. तर प्रत्येक ठिकाणी छान मिळालंय. मस्त आहे का? तिला तर खूप छान आणि सॉफ्ट आहे. खूप मस्त आहे जेवण. भाज्या पण खूप छान आहे. छान जेवण आहे. नॉर्थ इंडियन प्लस साऊथ इंडियन मिक्स असं ताट आहे. खूप छान आहे. मला फ्रूट सॅलेड आवडलं. खूप छान आहे. छान आहे टेस्ट. थोडीशी स्पायसी मध्ये आहे पण मस्त लागते. टेस्ट अप्रतिमच आहे. टॅमरिन ट्रीचे हे ससे पाहण्यासारखेच होते. रात्री नैवेद्यमला व्हेज बिर्याणी, मस्ट ट्राय कर्ड राईस आणि रोटी व इथली स्पेशल भाजी एवढं सगळं खाल्लं. सगळे पदार्थ अगदी उत्तम होते. तर आता अंजनाद्रीला आलो आणि आप्पे खातोय आपण. आणि इथं आप्पे बनवायचे चालले. काकू आप्पे बनवतात आता. आणि हा आहे पॅन. त्याच्यामध्ये 37 आप्पे बसतात एका वेळेला. आम्ही आता 6 प्लेट आप्पे सांगितले, त्याच्यामुळे आपले चालले आप्पे बनवायचे. ते आहे त्यांचं बॅटर आणि बॅटर मध्ये वरती तेल टाकायचं चाललं. आणि बॅटर बघा आता चाललंय आणि छान आता आपल्याला आप्पे बघायला मिळतात. प्रिपरेशन एवढ्या मोठ्या पॅन मध्ये आपण आप्पे बघतोय. आणि आता आप्पे चालले ते उलटायचे. पटपट आप्पे होतात. आपल्याकडे जे आप्पे असतात हे थोडेसे पांढरं पीठ दिसतं. उडीद, मुगडा, त्याच्यानंतर आपला जो मुरमुरे, त्यानंतर भात आणि मेथी, हे सगळ्या गोष्टी इथं जातात आप्पेमध्ये. आणि छान आप्पे पलटायचे चालले बघा. तोंडाला पाणी सुटतं. कधी एकदा खातो असं झालं. पण वरून आलो होतो आणि पार्किंगच्या बरोबर समोर हे हॉटेल आहे. आणि इथं केळी वगैरे बाकी सगळ्या गोष्टी आहेत. आणि इकडे फॅमिली बसली आता वाट बघत आप्याची. अशी इडली चाललेत गरम गरम काढायच्या. वा. आणि सांबर येत आता. आणि आप्पे बघा कसे काढतात. 4-4 आप्पे एकदम निघतात. त्यांच्याकडे एक रॉड आहे. त्या रॉड मध्ये आप्पे अडकवतात आणि आपण काढतो चमच्याने. हे बघा कसे लुसलुसीत आप्पे निघतात ते. कशी इडली? कशी आहे श्रिया? आवडली तुला? घराच्या प्लेट सोबत त्यांनी एक दिलंय मिरची भजी. आणि मिरची भजी बघा, मागे एक मिरची आहे आणि हे बॅटर आहे. एवढी पण मिळत नाही. बऱ्यापैकी मिरचीला चव आहे, टेस्ट आहे, तिखट आहे. आणि त्याच्यासोबत जे भजीचं बॅटर आहे ते खूप छान वाटतं. मिरची भजी आणि आप्पे एकत्र आले. बघूया खाऊन कसं आहे. वरचं जे कोटिंग आहे क्रिस्पी आहे. आणि चटणी सोबत खाऊन बघूया. टेस्टला छान आहेत. थोडंसं मीठ कमी. आपण आता सांगूया मीठ वाढवायला. पण जर मीठ थोडंसं आलं टेस्ट एक नंबर आहे. नक्की ट्राय करा. इथं आला मी ऍड्रेस देऊया, तिथे या, आप्पे खा. मँगो ट्रीला आलोय आणि इथं चप्पल काढून आज जायला लागतं. आहेत केळीची पानं ज्यात आपल्याला आता सर्व केले जाणार आहे. आणि आम्ही घेतली होती साऊथ इंडियन थाळी. केळीच्या पानावरती आलेल्या ह्या थाळ्या खूप छान दिसत आहेत. आणि मसाले पापड स्टार्टरला घेतलं होतं. आणि आता खाली बसायची सिटिंग अरेंजमेंट बघा कसे मस्त रिलॅक्स बसून सगळे आता जेवणार आहेत. आणि आता जेवणाला सुरुवात करू आणि इथला टेस्ट कशी आहे ना ते सांगूया आपण. साऊथ इंडियन थाळी खायला बसलोय मँगो ट्री या हॉटेलला. हे आहे हंपीमध्ये. आणि मस्तपैकी खाली सिटिंग अरेंजमेंट आहेत. दोन्ही अवेलेबल आहेत. जर तुम्ही शूज आणि चप्पल काढून आला तर खाली बसू शकता. आणि शूज आणि चप्पल जर घालून आला तर वरती बसू शकता. आम्ही ऍक्च्युली वर बसलेलो. आता म्हणलं खालीच बसून जेवावं. आणि हे केळीच्या पानावरती आलेलं आहे जेवण. जेवणामध्ये काय आलंय? चपाती आहे, दही आहे, त्याच्यानंतर मला दिसते खीर जी गोड असणार आहे. वाटाण्याची एक भाजी दिसते मला. याच्यामध्ये दिसतोय बटाटा का दोडका, भोपळा बहुतेक दिसतं. याच्यामध्ये आहे वरण आणि एक डाळ आलेली, पापड आलेला आणि खाली बघा मस्तपैकी भात आला. या साईडला भात खूप खाल्ला जातो. एक स्पेशल प्रकारची ग्रीन अशी चटणी आली आणि लोणचं आलं. एक घास खाऊन बघूया. चपात्या आलं मस्तपैकी. ही भाजी कुठली बघूया पहिल्यांदा.
ऑथेंटिक जेवण होतं, अजिबात तिखट नाहीये आणि मस्त वाटतं. म्हणजे जो मसाला आहे तो असं बाहेर खाल्ल्यासारखं वाटत नाही, घरगुती प्रकारचं जेवण होतं. हे सगळं तर ट्राय करणारच आहे आपण. अजून एक स्पेशल स्वीट आयटम सांगितलं शेवटला, त्याची टेस्ट बघूया. तुम्ही आला तर ही मस्ट आहे. ॲम्बियन्स बघा मागं, ॲम्बियन्स खूप छान दिसतोय मागं. छान अशी पेंटिंग लावलेली आहे, केळीच्या पानावरचं जेवण आणि ह्या वातावरणामध्ये जेवणात मजा येते. तर एक इथला स्पेशल आयटम घेतलाय बोनापी पाय. तर ह्याच्यामध्ये काय दिसतंय, वरून तरी चॉकलेट दिसते, किसमिस टाकली आहे आणि ते म्हणले की त्याच्यामध्ये काजू बदाम आहे, बनाना दिसतोय मला. खाऊन बघूया, स्वीट आयटम आहे, असं ज्युसी पण वाटतं थोडं. बनानाचा एक फ्लेवर, त्याला दिलेला चॉकलेटचं वरून सिरप आणि त्याच्यावर असलेले ड्रायफ्रुट्स जबरदस्त लागते. म्हणजे हा आयटम तुम्हाला कुठंच मिळणार नाही. हे बघा, आतमधून क्लिअरली बनाना आहे, वरून चॉकलेट आहे आणि मिक्स करून खाल्लं ना एक नंबर फ्लेवर क्रिएट होता, जबरदस्त. हे कुठंच मिळणार नाही. आता राहिला प्रश्न जेवणाचा, तर एकूण एक भाजी जबरदस्त होते. लोणच्यापासून ते भाजीपर्यंत सगळं संपलंय. एक्स्ट्रा चपात्या पण मागवावं लागल्या, लहान मुलांना देईल अशा मऊ चपात्या होत्या. राईस खूप आहे तिकडे, राईस खूप दिला जातो. तर आता मी संपवायचा प्रयत्न करतोय, ते चालू आहे आता. पण एकदम एकदम म्हणजे भारी आहे. अजून खीर खायची राहिली स्वीट मध्ये, खीर सोडलं तर बाकी सगळं संपलेलं. नक्की या आणि आल्यानंतर हे टेस्ट करा. काय अवेलेबल नव्हतं पण इथं नशिबाने चहा मिळालाय आणि बघा आनंद घ्यायचा चाललाय त्याचा. फिरतोय पण खायचं काहीतरी शोधत जायचं. इथं बघा मागे शांतबाग आहे, इथं स्टँडिंग मध्ये खात आहेत लोक. मला समोर दिसतंय ते साई शिर्डी साई टिफिन्स, इथं सुद्धा लोक स्टँडिंगने खातात. ही काहीतरी वेगळी पद्धत आहे, खूप गर्दी येतं, बसायला जागा नाहीये, उभं राहूनच खायचं. आतमध्ये जाऊन बघू. मेनू लावलाय, कॉफी, इडली, वडा सांबार, सरबत, कसरी, मसाला डोसा, प्लेट डोसा आणि मिनी ब्रेड्स. टोकन जर तुम्हाला सर्व्हिस पाहिजे असेल टेबलला तर सर्व्हिस सुद्धा मिळणार आहे. इकडे सर्व्हिस वाले टेबल आहेत, पण गर्दी मात्र तिकडच आहे भरपूर टोकनवाल्याला. इडली आणि एक वडा अशी प्लेट 30 रुपयाला मिळाली होती. हा दिसतोय केसरी भात, म्हणजे आपला शिरा दिसतोय. आणि अजून एक प्लेट आम्ही घेतली. डोसा येतो आपला प्लेट मध्ये बघा 2 इडली आले, एक वडा आलाय मेदू वडा. मेदू वडा गरम, बऱ्यापैकी गरम आहे, एवढा पण नाही. चटणी मिळाली त्यासोबत. जबरदस्त लागतं. म्हणजे वड्याची ओरिजिनल चव पेक्षा जी चटणीची चव आहे ती जबरदस्त होती. आणि सांबर बरोबर म्हणतो. सांबर थोडस तिखट साईडला नेहमीच नाही, त्यामुळे खूप छान लागतं. आणि वडा एकदम सॉफ्ट आहे आतून, वरून क्रिस्पी आहे, पण तो मऊ नाही पडलेला, त्यामुळे तो खूप छान लागतो. ऑसम. इडली ट्राय करूया. इडली सॉफ्ट आहे विथ चटणी. एकदम फ्रेश, मऊ आणि छान अशा ऑथेंटिक इडली पण आहे. आता आपण बाकीच्या गोष्टी ट्राय करू. तर पहिला आयटम ट्राय केला, दुसरा आयटम ट्राय करूया सेट डोसा. सेट डोसा दाखवतो, एकदम मस्त आहे. त्यात गाजर दिसते वरती, कोथिंबीर टाकली आणि एकदम जाड आहे, मऊ आहे. चटणी सोबत खाऊन बघू. डोसा खायचं म्हणलं की या साईडलाच खाल्ला पाहिजे. ऑथेंटिक डोसे मिळतात. एक भाजी दिली, ग्रेव्ही टाईप दिली. ग्रेव्ही मध्ये थोडस ते वेलचीचा थोडासा फ्लेवर येतो, पण मला चटणीसोबत खूप डोसा आवडतो. आणि गरमागरम मलाड डोसा दिसतोय बघा किती छान. स्वीट आयटम ट्राय करूया. केसरी भात म्हणजे आपला शिरा. पूजेला खातो तसा शिरा, आणि पण तो पायनॅपल शिरा. तर पायनॅपल तुम्हाला आवडत असेल तो अजून आवडेल. कसं वाटतंय? एकदम ऑथेंटिक. जे साऊथचं जर तुम्हाला टेस्ट करायची असेल ना, तर हे लोकल फूड किंवा हे जे आता आपण खातो
त्याच्यातून आपल्याला एकदम साऊथची टेस्ट येते छान येते. टेबलवर बघा एवढे आयटम आम्ही घेतलं. पुण्यात जर एवढे आयटम खायचे म्हटले किंवा मुंबईला कुठल्याही ठिकाणी तर किती रुपये लागतील? इव्हन तर सातारा सुद्धा मी म्हणतोय 300-400 रुपयाच्या खाली येणार नाही. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा अंदाजे याची प्राइस आपल्या पुण्यात किती असेल. काय आवडतं? खूप छान आहे. केसरी भातावरची म्हणा म्हणजेच आपला गोड शिरा खूप छान आहे. त्याच्यानंतर मेदूवडा पण खूप छान आहे. आवडलं मला. एकदम ऑथेंटिक साऊथ इंडियन टाईपचं जेवण आहे. मस्त आहे. हॉस्पिटल बस स्टँडच्या शेजारी असणार हे हॉटेल तर याला तुम्ही विजिट करा. इथं स्टँडिंग आणि सर्व्हिस होते असे दोन्ही पण ऑप्शन आहेत. आणि हा एवढा छान टोमॅटो राईस बघा कसा शेप मध्ये दिला. यासोबत दिली चटणी आणि कोशिंबीर दिली. हे बघा टोमॅटो राईस टेस्ट करतोय आपण. आधी मी थोडासा प्लेन खाऊन बघतो. जबरदस्त टेस्ट आहे. आज त्यांचा स्पेशल आयटम आहे. कोरडा खाल्ला तरी खूप छान लागतं. चटणी सोबत खाऊया. सगळे आयटम 20 रुपये बहुतेक. माझा फेवरेट झाला टोमॅटो राईस. म्हणजे जबरदस्त ऑथेंटिक टेस्ट आणि हा खाल्लाच पाहिजे. मस्त आहे. हॉस्पिटल मध्ये आला तर हा आयटम तुम्ही या ठिकाणी ट्राय केलाच पाहिजे. थोडासा तिखट आहे, छान लागतो. मिठाचं प्रमाण योग्य, मसाले आहेत त्याच्यामध्ये आणि त्याची चटणी जबरदस्त खूपच वाटतं. डोसे बनवतात बघा. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे डोसे. पोळी चटणी खूप छान लागते. तिखट चटणी आणि अजून एक रेडिश चटणी येणार. हा डोसा बघा. डोसे तर 5-6 केले. टेस्ट करून बघूया. वरून क्रिस्पी, अजून सॉफ्ट आणि ऑथेंटिक बटाट्याची भाजी. रेड चटणी सोबत माझ्या फेवरेट चटणी सोबत टाकतो. जबरदस्त भाजी लागतो. असा डोसा तरी बनत नाही. हे यांच्या आजचं एक कलाकारी असतो. त्याच्यानंतर सुद्धा बनतो. दोन्ही चटण्या जबरदस्त आहे. चटणीमुळे डोसा अजून जास्त छान दिसतो. असे डोसे खूप कमी ठिकाणी खायला मिळतात. 3 सिटी शाही तिथं नक्की सगळे आयटम ट्राय करा. मी आता 2च आयटम ट्राय करतो. खाऊन झालं आणि आता चहा किंवा कॉफी प्यायची इच्छा झाली. या भागात आलो तर फिल्टर कॉफी प्यायला लागते आणि फिल्टर कॉफीला इटालियन कॅफेला आलं तर हे आहे प्रियदर्शनी किंवा नैवेद्यम या हॉटेलच्या समोर. आणि इथं आता फिल्टर कॉफी घेतले. फिल्टर कॉफीची चव सांगतो तुम्हाला. छान आहे. फिल्टर कॉफीचं थोडीशी वेगळ्या फ्लेवर मध्ये घेऊन चालली जी आपण पितो फिल्टर कॉफी तशी नाहीये. आणि फिल्टर कॉफी प्यायला आपल्याकडे ती ट्रॅडिशनल पद्धत असते, खाली वाटी आणि ते प्यायचं. पण ही इटालियन कॅफेची फिल्टर कॉफी सुद्धा खूप छान लागते. तर तुम्ही कधी आला तर हे ट्राय करू शकता नक्कीच. कॉफी 20 रुपयाला. आता निसर्गाला जेवण करून आलो आणि आता पुण्याच्या दिशेने चाललोय. हायवेवरून बायपास घेतला आणि मागं बघा काय. मागचं नाव ऐकून तुम्हाला कळलं असेल. मी आहे लांबोटी इथे आणि चिवडा आणि कुंदा चहा हे टेस्ट करण्यासाठी चाललोय. आतमध्ये या आणि बघा बनतो त्याचे प्रिपरेशन बघतोय. तर हा चाललाय कुंदा. एक चमचा कुंदा जातोय त्या कप मध्ये आणि याच्यामध्ये जाणार चहा. म्हणजे चहा आपण पुण्यामध्ये पितोच पण हा कुंदा चहा आहे. तर याच्यामध्ये कुंदा मिक्स करायचा आहे. त्यांनी ते 1 चमचा कुंदा टाकला होता. तर आता मी मिक्स करतोय. चहाचा वास तरी खूप छान होता. स्पेशल आहे लांबोटी मध्ये. जबरदस्त आहे. तर साताऱ्यामध्ये तो मावा मिळतो ना
त्या टाईप मध्ये ना कुंदा लागतो. मावा आणि कुंदा जवळपास सेम आहे, पण चहा एकदम जबरदस्त. म्हणजे तुम्ही या रस्त्यावरून गेलाय तर चहा दुपारची वेळ जरी असेल तर तुम्ही पिणार, एकदा फक्त ट्राय करा. एक और चाय ले लो. अजून एक चहा सांगितलं बघा, म्हणजे मी अर्धा पिणार होतो का तर मी जेवण केलं. अजून एक चहा सांगितलंय मला. आणि इथं ठेवल्या चटण्या, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आहेत. आणि हा चिवडा त्यांनी टेस्ट करायला ठेवला. हा चिवडा पण आपण घेणारच. आणि तुम्ही इथं आला तर चटणी आणि चिवडा सगळे प्रकार टेस्ट करू शकता. ऑसम कुरकुरीत एकदम. आम्ही पण हे घेणार आहे आता. तुम्ही पण आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ट्राय केल्या पाहिजे. कुंदा चहा घेतला, मी अर्धाच कप पिणार होतो, मी 1.5 कप चहा पिऊन गेलो. चहा इथं प्रिपरेशन चालू आहे. 20 रुपयाला चहा, कधी आलं तर प्या नक्की. आणि चिवडा भरपूर घेतला, तो पण तुम्ही या. शेंगा चटणी पण आहे. हम्पी सिरीज जी आता आपल्या चॅनलवर चालू आहे याचा आनंद घ्या. आणि आत्तासाठी राम राम.